मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नांदेड जिल्ह्यामधील देगलूर तालुक्यातील हणेगाव ते उदगीर या महत्त्वाच्या राज्यमार्गाची अत्यंत अवस्था बिकट झाली आहे। रस्त्यावरील अकराळ विक्राळ खड्ड्यांमुळे या मार्गाला जणू काही साठवण तलावाचं स्वरूप आलंय। महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असताना देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरामधील नागरिकांनी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। हणेगाव ते उदगीर हा रस्ता आंतरराज्यीय दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। रोज शेकडो लहान मोठी वाहनं या मार्गावरून ये-जा करतात। मात्र सध्या या रस्त्यावरती ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। पावसामुळे या खड्ड्यामध्ये पाणी साचून राहतं, त्यामुळे रस्ता आहे की तलाव हाच प्रश्न वाहनधारकांना पडतो। रस्त्यावरती साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही, परिणामी दुचाकीस्वारांचे अपघात वारंवार घडतायत। तसेच अवजड वाहनं खड्ड्यामध्ये अडकून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। स्थानिक नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रार करून देखील प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय असा आरोप होतोय। 3 राज्यांच्या सीमा जोडणारा मार्ग तरीही दुर्लक्ष। हा रस्ता 3 राज्यांच्या सीमेला जोडणारा आहे, त्यामुळे या मार्गावरती नेहमीच वर्दळ असते। तरीही दुरुस्तीच्या बाबतीत होत असलेल्या विलंबामुळे संताप व्यक्त केला जातोय। जर लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। मी पंढरी ढाले बोलती। आमचं दररोजचं येणं जाणं हानेगाव, जे का लागते तेला मिरच्यापासून ते आम्हाला कारभार हानेगावला करावं लागते। रोडची एवढी दुर्दैवी आहे, असं एवढं खराब रस्ता आहे। दररोज आम्हाला येणं जाणं हानेगावला करावं लागते। बियाला, खताला, तेलाला, मिठाला, मिरच्याला, प्रत्येक गोष्टीला आम्हाला जवळ हानेगाव आहे, त्यासाठी आम्हाला येणं जाणं करावंच लागते दर दिवस। आमच्याकडे गाडी आहे, गाडी असल्यामुळं येणं जाणं आहेच आम्हाला दररोज। त्यासाठी महाराष्ट्र देगलूर तालुका हणेगाव एवढी रोडची अवस्था खराब आहे। त्यासाठी आमदार जे कोणी असतील, साबणे साहेब, आमदार अंतापूरकर साहेब, साबणे साहेबाच्या काळामध्ये झाली रोड, अजून अंतापूरकर साहेब आले अजून तरीही झाली, तरी एवढी रोडची सुविधा करून द्यावी ही आमची अपेक्षा। मझहर शेख, C24 तास, नांदेड।